बघायची. 30 मुलं झाले की आपण सुरू करूया असं मी ठरवलंय, पण काही होत नाहीये 30 अजून. सुरू करायचं. पीपीटी दिसते का? हो सर. हो सर. हो सर. हो दिसते पीपीटी? हो सर. हो हो दिसते. ठीक आहे. कृषीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा आपण विचार करत आहोत आणि त्यापैकी पहिला जो घटक आहे प्राकृतिक घटक आणि त्याचे उपघटक याचा आपण विचार केलेला आहे. प्राकृतिक घटकांमध्ये पहिला जो घटक आहे भूरचना आणि त्यानुसार पर्वत पठारे, मैदाने, बेटे वगैरे याचा विचार केला. दुसरा जो घटक आहे हवामान, त्याचाही आपण काल विचार केलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी तिसरा घटक पाहणार आहोत मृदा. In short, in English it is called as soil. मृदा हा शेतीचा आत्मा आहे. विदाउट सॉइल ॲग्रिकल्चर इज नॉट पॉसिबल. जगात कोणत्याच ठिकाणी कोणत्याच देशात मृदेशिवाय शेती करता येऊ शकत नाही आणि म्हणून मृदेला शेतीचा आत्मा असं म्हणतात. सॉइल इज द सोल ऑफ द ॲग्रिकल्चर. सॉइल इज द सोल ऑफ द ॲग्रिकल्चर. व्हाय इट इज कॉल्ड सोल? बिकॉज इट इज द बेस, इट इज द बेड फॉर एनी क्रॉप. कोणत्याही पिकासाठी आपल्याला बेड म्हणून किंवा बेस म्हणून जर काय वापरता येत असेल तर ती आहे मृदा आणि म्हणून मृदेशिवाय आपल्याला शेती करताच येऊ शकत नाही. जगातल्या अनेक शास्त्रज्ञांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मी जसं प्रस्तावनेमध्ये सांगितलं की काही प्रमाणात त्या ठिकाणी पाण्यावर येणारी पिकं घेण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी टेरेस फार्मिंग सुरू झाली आहे, परंतु त्याला खूप साऱ्या मर्यादा आहेत आणि या मर्यादांचा विचार करता आपल्या असं लक्षात येतं की मृदेशिवाय आपल्याला शेती करता येऊ शकणार नाही आणि म्हणून कृषीवर परिणाम करणारा सर्वात नियंत्रक घटक जर कोणता असेल तर तो आहे मृदा. आणि नेमकं मृदा म्हणजे काय आणि मृदेचे कोणते घटक असे आहेत की मृदेचे कोणते भाग असे आहेत की ज्याद्वारे कृषीवर प्रत्यक्ष नियंत्रण केलं जातं याचाही आपल्याला विचार करायचा आहे. मृदा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भूपृष्ठावरचा किंवा क्रस्ट जे आहे आपलं पहिला थर लिथोस्फियर, की ज्याला आपण सियाल असं म्हणतो, सियालचा सर्वात वरचा भाग म्हणजे मृदा होय. आता मृदा कशा तयार होतात याचे पुन्हा खूप सारं सविस्तर विवेचन इथे देता येईल, परंतु त्यात तो काही आपला भाग नाही. मी या संदर्भात एक पुस्तक लिहिलेलं आहे सॉइल जिओग्राफी नावाने आणि ते जेव्हा तुम्ही वर्गात याल त्यावेळेस मी तुम्हाला देईल. याच्यामध्ये सगळं अगदी सखोल मृदा म्हणजे काय, मृदेचे प्रकार, मृदेची निर्मिती, मृदेचे वितरण वगैरे सर्व सविस्तर दिलेलं आहे. त्यावेळेस आपण त्याचा विचार करू. पण मृदा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मृदा हा भूपृष्ठावरचा सर्वात वरचा थर होय की जो पीक उत्पादनासाठी वापरला जातो किंवा वापरता येऊ शकतो. आता मृदा हा सर्वात वरचा थर आहे, परंतु सर्वत्र मृदा उपलब्ध नाहीत. कारण काही ठिकाणचा भाग हा अतिशय खडकाळ असतो. त्या खडकांपासून जरी मृदा तयार होत असल्या तरी खडक जसेच्या तसे आपल्याला मृदा म्हणून वापरता येत नाहीत आणि म्हणून मृदेचे कोणते गुणधर्म आहेत, मृदा कशा प्रकारच्या आहेत, मृदेचं वितरण कसं आहे, मृदा किती खोल आहे, तिचा पोत कसा आहे, तिचा रंग कसा आहे, तिचा सामू कसा आहे, या सर्व घटकांवर कृषीचं एकूण उत्पादन अवलंबून असतं. आणि ज्या ठिकाणी मृदा मुबलक आहेत किंवा संपन्न आहेत त्याच ठिकाणी शेती करता येऊ शकते. ज्या ठिकाणी मृदा विकसित नाहीत त्या ठिकाणी शेती करता येत नाही. म्हणून मृदा हा अतिशय महत्वाचा आणि नियंत्रक घटक आहे की जो एकूण कृषीवर आणि कृषी उत्पादनावर परिणाम करत असतो. त्यापैकी आता आपल्याला एकेका घटकाचा विचार करायचा आहे. मृदेची खोली व रचना, डेप्थ ऑफ द सॉइल अँड द स्ट्रक्चर ऑफ द सॉइल. आता मृदेची खोली किती आहे आणि तिची रचना कशी आहे यावर कृषी अवलंबून असते. म्हणजे काय, मृदा आहे परंतु ती किती खोल आहे, ती खूपच उथळ आहे का किंवा खूप खोल आहे का यावर त्या ठिकाणची शेती अवलंबून असते. उदाहरणार्थ आपल्या गंगा नदीच्या खोऱ्याचा जर आपण विचार केला आणि तिच्या असलेल्या त्रिभुज प्रदेशांचा विचार केला तर तिथे 3 ते 4 हजार मीटर खोल इतक्या पर्यंत मृदा साचलेल्या आढळतात. त्याचं कारण असं, सगळ्या नद्यांनी वाहून आणलेला गाळ तिथे दरवर्षी साचत असतो. हिमालयातून दरवर्षी मृदा वाहून आणण्याचं काम, खडकांचं झीज, विदारण या प्रक्रिया सुरू असतात आणि त्यामुळे दरवर्षीच्या या खनन कार्यामुळे
जेव्हा हे संचयन कार्य सपाट भागात होतं, सखल भागात होतं, त्या ठिकाणी सुपीक अशा प्रकारच्या मृदा तयार झालेल्या आहेत आणि वर्षानुवर्ष त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मानवाचा उत्क्रांतीचा इतिहास पण असं सांगतो की त्याच ठिकाणी मानवाने वस्ती केली ज्या ठिकाणी शेती करण्यायोग्य जमीन आहे, शेती करण्यायोग्य मृदा आहेत. आणि म्हणून आपल्याला गंगेच्या खोऱ्यामध्ये, गोदावरीच्या खोऱ्यामध्ये, यमुनेच्या खोऱ्यामध्ये, कृष्णा खोऱ्यामध्ये किंवा भीमा खोऱ्यामध्ये आपल्याला सुपीक मृदा असलेल्या आढळतात आणि तिथे एकूण लोक वस्ती देखील जास्त आढळते. आता खोली समजा आपण म्हणूया की मृदा आहे, परंतु ती खोली किती आहे यावर त्याची रचना ठरत असते. म्हणजे वरचा थर हा सर्वात मृदू कणांचा असतो किंवा बारीक कणांचा असतो. त्यानंतर जसजसं आपण खोल जाऊ तसतसं मृदेच्या कणांचा आकार किंवा मृदेची रचना बदलत जाते आणि ही बदलत जाणारी रचना ही देखील शेतीवर किंवा कृषीवर परिणाम करत असते. आता खोली किती पाहिजे? जास्तीत जास्त खोली आपल्याला 20 सेंटीमीटर तरी कमीत कमी पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त किती असेल तरी चालेल, ती जितकी जास्त असेल तितकी चांगली, परंतु कमीत कमी 20 सेंटीमीटर इतकी मृदा शेती करण्यासाठी आवश्यक असते. कारण बहुतांश पिकांच्या मुळ्या किंवा बहुतांश पिकांची मुळं ही जास्तीत जास्त 20 सेंटीमीटर पर्यंत खोल जातात. अगदी द्राक्ष असतील, ऊस पीक असेल, फळझाडं असतील, या पिकांना देखील आपल्याला 20 सेंटीमीटर पर्यंत मृदा हवी असते कमीत कमी. यापेक्षा जास्त असेल तर अधिक चांगला आहे. यापेक्षा जास्त असली तर यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. त्यानंतर पाणी देण्याच्या पाळ्यांमध्ये किंवा पाणी देण्याच्या इंटरव्हलमध्ये एकूण 2 पाण्याच्या खेपांमध्ये आपल्याला अंतर वाढवता येतं वगैरे. हे खूप सारे फायदे आपल्याला होत असतात. परंतु खोली हा घटक अतिशय महत्वाचा आहे. जितकी खोली उथळ तितकी मृदा कमी, जितकी खोली जास्त तितकी मृदा जास्त. म्हणजे मृदेची गुणवत्ताच त्या खोलीनुसार ठरवली जाते. जास्त खोलीच्या मृदा या सुपीक असतात, कमी किंवा उथळ खोलीच्या मृदा या नापीक असतात किंवा फारशा उत्पादक नसतात. आणि म्हणून जेथे जेथे माळ रान आहे, जेथे जेथे उजाड रान आहे, ओसाड रान आहे किंवा ओसाड जमीन आहे, तेथील मृदेची खोली कमी असते, म्हणून त्या ठिकाणी शेती करता येत नाही. आणि जेथे जेथे खोलगट भाग आहे किंवा जेथे जास्त खोली मृदेची खोली जास्त आहे त्या ठिकाणी त्या आपल्याला मृदा चांगली दिसते किंवा सुपीक असलेली दिसते आणि त्यामुळे आपल्याला शेती करणं सहज, सोपं आणि सुलभ अशा प्रकारचं होतं. त्यानंतर रचना कशी आहे, मृदेची रचना कशी आहे म्हणजे काय की ती ओबड धोबड आहे का की सलग आहे यावरही अवलंबून असते. म्हणजे काय, एकानंतर एक मृदेची स्तर कसे आहेत, त्या मृदेच्या स्तरांची रचना कशी आहे. म्हणजे जर तुम्ही प्रोफाईल बघितलं, सॉइल प्रोफाईल म्हणतात, तर आपण उभा छेद घेतला मृदेचा, जसं आपण एखाद्या शेतकऱ्याने लेवल केलेली असेल तर आपल्याला दिसतं की या या त्या ठिकाणी त्या शेताची मृदेची रचना कशा प्रकारची आहे. जर त्या ठिकाणी मृदेची रचना विस्कळीत नसेल, म्हणजे एक सारखे स्तर असतील, पहिला थर ओ थर, दुसरा ए थर, तिसरा बी थर, तिसरा सी थर आणि शेवटचा आर किंवा डी स्तर, असे एकूण 5 स्तर असतात. म्हणजे या 5 स्तरांच्या रचनेनुसार त्या ठिकाणची मृदा आहे का, तशा प्रकारची जर रचना असेल तर ती मृदा ही शेतीसाठी चांगली असते. आता मृदेच्या प्रोफाईलमध्ये किंवा सॉइल प्रोफाईलमध्ये तुम्ही हे पुस्तकामध्ये वाचू शकता. पहिला ओ थर, नंतर ए बी सी डी किंवा आर, असे एकूण 5 स्तर असतात. आणि या 5 स्तरांच्या रचनेनुसार जर मृदा तयार झालेली असेल तर ती निश्चितपणाने शेती उत्पादन देण्यासाठी किंवा कृषी उत्पादन घेण्यासाठी चांगली असते. अशा प्रकारे आपल्याला मृदेच्या खोली आणि रचनेच्या संदर्भात सांगता येऊ शकतं. दुसरं आहे मृदेचा पोत व मृदा कणांचा आकार. तर मृदेचा पोत कसा आहे, पोत म्हणजे टेक्स्चर. वी कॅन चेक द टेक्स्चर ऑफ द सॉइल सिम्पली विथ आवर फिंगर्स. आपण मृदेचा पोत कसा आहे सहजपणे आपल्या हातावर मृदा घेतली तरी सहजपणे लक्षात येऊ शकतं. आता पोता टेक्स्चरमध्ये आपल्याला खूप सारे त्याचे प्रकार सांगता येऊ शकतात. म्हणजे टेक्स्चरमध्ये आपल्याला मुळातच त्या मृदेचे कण हे फाईन आहेत का, हे ओबड धोबड आहेत का, हे मूळ आपल्याला सांगता येतं. मूळता आपल्याला सांगता येतं. ओबड धोबड मृदेचा पोत असेल तर ती मृदा उपयुक्त नसते. आणि फाईन म्हणजे खूप काय म्हणता येईल त्याला, सॉफ्ट किंवा मृदू अशा प्रकारचा मृदेचा पोत असेल तर ती मृदा निश्चितपणाने उत्पादन घेण्यासाठी चांगली असते. आणि शिवाय पुढे त्या मृदेचे कण कसे आहेत,
कण कसे आहेत म्हणजे काय, काही कणांचा आकार हा सपाट असतो किंवा एक प्लेन अशा प्रकारचा असतो, काहींचा गोलाकार असतो, काहींचा हेक्झागोनल असतो, काहींचा पुन्हा विकृत स्वरूपाचा किंवा ओबडधोबड अशा प्रकारचा असतो. यावरूनही मृदेचा पोत ठरत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी मृदेचा पोत कसा आहे यावरही कृषी उत्पादन अवलंबून असतं. त्यानंतर आहे मृदा कणांचा आकार. मी अगोदरच सांगितलं की पोत हा आकारावरून ठरत असतो. आकार खूप सूक्ष्म आहे का, की आकार खूप मोठा आहे कणांचा, यावर मृदेचा पोत ठरत असतो. सूक्ष्म कणांचे आकार जर असेल, मृदेचे कण जर सूक्ष्म असतील तर त्या मृदेचा पोत चांगला आहे असं मानलं जातं. आणि म्हणून अगदी आपल्याला ग्रामीण भागामध्ये एक उदाहरण तुम्हाला देता येईल की ज्या वेळेस जमिनीचं किंवा जमिनीचं वाटप होत असतं दोन भावांमध्ये, त्यावेळेस निश्चितपणाने ती जमीन की ज्या मृदेचा पोत चांगला आहे ती मिळवण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. याच्या मागे कारणच ते आहे की मृदेचा पोत चांगला असेल तर त्या ठिकाणी चांगले उत्पादन येऊ शकते. आणि म्हणून मृदेचा पोत हा मृदा कणांच्या आकारावरून ठरत असतो. आणि जितके मृदा कण सूक्ष्म असतील तितकं उत्पादन जास्त येत असतं. आता याच्या मागे मुख्य कारण काय आहे, कणांचा आकार आणि उत्पादनाचा काय संबंध आहे, तर त्याचा थेट संबंध आहे. जर मृदा कण सूक्ष्म असतील तर तिथे त्याची जल धारण क्षमता किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. या उलट जर ओबडधोबड असतील, जाड कण असतील, जाडसर असतील तर त्या ठिकाणी ते मृदा कण पाणी धरून ठेवू शकत नाही, म्हणजे जलग्रहण क्षमता त्यांची कमी असते आणि पाणी लवकर पर्कोलेट होत असतं, वेगाने पर्कोलेट होत असतं, वाहून जात असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या पिकांना वेळेवर पाणी मिळालं नाही किंवा त्या ठिकाणी पिकाला मार बसू शकतो आणि उत्पादन कमी येऊ शकतं. आणि म्हणून मृदा कण जितके सॉफ्ट असतील, जितके सूक्ष्म असतील तितकं त्याची जलग्रहण शक्ती वाढते, जलधारकता वाढते. शिवाय त्या मृदा कणांमध्ये मुळ्या खोलवर जाऊ शकतात. जर जाड कण असतील तर मुळ्या खोलवर जाऊ शकत नाही. जसं माळरानामध्ये मुळ्या जास्त खोलवर जाऊ शकत नाही कारण मृदा कणांचा आकार ओबडधोबड असतो. शिवाय खोली कमी असल्यामुळे जेवढे मृदा कण ओबडधोबड असेल तेवढी खोली कमी असते आणि खोली कमी असली की मुळं पिकांची मुळं, वनस्पतींची मुळं खूप खोलवर जाऊ शकत नाही आणि त्यामुळे मृदा कणांचा आकार हा देखील घटक महत्वाचा आहे. आता मृदा कणांचा आकार कोण ठरवतं, तर त्यामध्ये 3 घटक आहेत. एकतर वेगवेगळे ज्या क्रिया आहेत विदारणाच्या, त्या विदारणांच्या क्रियांवरून मृदा कणांचा आकार ठरत असतो. त्यामध्ये प्राकृतिक घटक आहेत, रासायनिक घटक आहेत आणि जैविक घटक आहेत. या सगळ्या तिन्हींचा एकत्रित परिणाम होऊन, एकत्रित परिपाक म्हणून मृदा होऊन त्या ठिकाणी मृदांचा आकार हा कमी किंवा जास्त किंवा सूक्ष्म किंवा ओबडधोबड अशा प्रकारचा होत असतो. आणि जर त्या ठिकाणी या तिन्ही क्रिया खूप अविरतपणे कार्य करत असतील, चांगल्या पद्धतीने कार्य करत असतील तर निश्चितपणाने त्या ठिकाणी मृदा कणांचा आकार हा सूक्ष्म होत असतो. आणि जास्तीत जास्त कण सूक्ष्म होण्यामुळे त्या ठिकाणी जमिनीची सुपीकता ही वाढत असते. त्यानंतर आहे मृदेचा रंग, कलर ऑफ द सॉइल. आता मृदेचा रंग कसा आहे यावरही पीक उत्पादन अवलंबून असतं. आपल्याला माहिती आहे की मृदा ह्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात. काही मृदा ह्या काळ्या रंगाच्या, काही लाल रंगाच्या, काही पांढऱ्या रंगाच्या, तर काही राखाडी रंगाच्या, अशा मृदांचे वेगवेगळे प्रकार असतात. आता हे मृदा रंग कसे प्राप्त होतात, मुळात तर त्याला पहिलं कारण आहे बाय विच रॉक दीज सॉइल्स आर फॉर्म. कोणत्या खडकांपासून मृदा तयार झाल्या आहेत यावर मृदेचा रंग पहिल्यांदा ठरत असतो. जर ते अग्निजन्य खडकांपासून तयार झाल्या तर अग्निजन्य खडकांना मुळतः काळा रंग असतो, काळा पूर्णपणे डार्क ब्लॅक सॉइल तयार होते आणि म्हणून ब्लॅक कॉटन सॉइल. म्हणजे अग्निजन्य खडकांपासून तयार झाले तर त्याला काळा रंग प्राप्त होतो. त्यानंतरची प्रक्रिया आहे दुसरा स्तरित खडक. जर स्तरित खडक पासून मृदा तयार झाल्या तर त्याला पुन्हा वेगळा रंग प्राप्त होतो, परंतु निश्चितपणाने त्या ठिकाणी काळा रंग नसतो. मग तो पुन्हा ऑक्सिडेशन होत असेल तर लाल रंग प्राप्त होईल. आणि जर शेवटचा जो आहे प्रकार अग्निजन्य स्तरित आणि रूपांतरित मध्ये मात्र कोणती प्रक्रिया झाली आहे, तापमानाची प्रक्रिया झाली असेल तर वेगळा रंग प्राप्त होईल, दाबाची प्रक्रिया झाली असेल तर वेगळा रंग प्राप्त होईल. म्हणजे मृदा कोणत्या खडकापासून तयार झालेल्या आहेत यावर प्रथमतः रंग प्राप्त होतो आणि नंतरच्या ज्या प्रक्रिया आहेत पुढे, एकदा का मूळ खडक दुभंगला
की मूळ खडकापासून मृदेचे वेगवेगळे कण तयार झाल्याच्या नंतर पुन्हा मग रासायनिक किंवा जैविक प्रक्रिया सुद्धा महत्वाच्या असतात की ज्याद्वारे मृदेचा रंग हा बदलत असतो. आता काळ्या मृदा कालांतराने पुन्हा त्याचा फिकट रंग होणं किंवा त्याचं एकूण काळा रंग कमी होणं वगैरे ह्या प्रक्रिया सुद्धा होत असतात. याच्यामध्ये काही कारण आहेत. आता पहिला जो आहे आपण काळा रंग पाहिला की बहुतांश मृदा या काळ्या रंगाच्या असतात आणि बहुतांश पठारावरच्या मृदा या काळ्या रंगाच्या असतात. आपल्याकडे विदर्भ, मराठवाडा किंवा जे दख्खनचं पठार आहे या पठारावरच्या बहुतांश मृदा ह्या काळ्या कापसाच्या आहेत आणि या काळ्या कापसाच्या मृदेमध्ये कापूस, ऊस किंवा इतर पिकं घेतली जातात आणि त्याचबरोबर डाळवर्गीय पिके किंवा तेलवर्गीय पिके पण या ठिकाणी घेतली जातात. त्याचं कारणच ते आहे की काळ्या मृदेमध्ये किंवा या त्याला काळी कापसाची मृदा असे म्हणतात आणि या काळ्या मृदेमध्ये जास्तीत जास्त नत्राचं प्रमाण असतं किंवा इतर काही NPK मुबलक प्रमाणात असतात आणि त्यामुळे ही पिके इथे घेणं सोपं होतं. त्यानंतरचं रंग बदलण्याचं मुख्य कारण आहे त्या ठिकाणची रासायनिक प्रक्रिया की कोणत्या कोणत्या रासायनिक प्रक्रिया झालेल्या आहेत मृदेवर. उदाहरणार्थ ऑक्सिडेशन झालेलं आहे का, कार्बोनेशन झालेलं आहे का, त्यानंतर डिहायड्रेशन झालेलं आहे का, हायड्रोलिसिसची प्रोसेस झालेली आहे का वगैरे. या सर्व प्रकारांवरून त्या ठिकाणी मृदेला रंग प्राप्त होत असतो. उदाहरणार्थ ऑक्सिडेशन मोठ्या प्रमाणात जर झालेलं असेल, जसं की आपल्या कोकणामध्ये लाल रंगाच्या मृदा आहेत आणि या लाल रंगाच्या मृदा त्या ठिकाणी ऑक्सिडेशन प्रोसेसने तयार झाल्या. ऑक्सिडेशन म्हणजे काय की ज्या वेळेस पाऊस पडतो त्या पावसामध्ये ऑक्सिजन हा वायू मिश्र होतो किंवा मिक्स होतो आणि ते ऑक्सिजन मिश्रित पाणी जेव्हा भूपृष्ठावरून वाहण्यास सुरुवात होते त्यावेळेस ते मृदेमध्ये किंवा खडकांशी संपर्क आल्यामुळे त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया होते आणि ही रासायनिक प्रक्रिया म्हणजे ऑक्सिडेशन होय. हे ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी मृदेला लाल रंग प्राप्त होत असतो. अगदी याचं उदाहरणच द्यायचं ठरलं तर ज्या वेळेस आपण लोखंडी वस्तू बघतो, खूप काळ जर पडून राहिलेली असेल तर ती त्या ठिकाणी गंजते आणि त्या गंजण्याला तो जो गंज आहे त्या गंजाचा जर आपण रंग पाहिला तर तो रंग लाल असतो आणि हीच प्रक्रिया अगदी तंतोतंत हीच प्रक्रिया मृदेच्या संदर्भात सुद्धा होत असते आणि म्हणून त्या ठिकाणी मृदेला लाल रंग प्राप्त होत असतो. आता या लाल रंगाच्या मृदेमध्ये हा लाल रंग काही फारसा पिकांसाठी उपयुक्त नाही. त्याचं कारण असं की तिथे ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि इतर जे काही ऑक्साईड्स आहेत त्या ऑक्साईडची निर्मिती होत असते आणि त्यामुळे ती मृदा फारशी पिकांसाठी उपयुक्त नसते किंवा जवळजवळ नापीक असते. यामध्ये फक्त आंबा, फणस, काजू यासारखी फळपिकं येऊ शकतात आणि म्हणून या मृदा कोकणामध्ये असल्या कारणाने त्या ठिकाणी या पिकांची किंवा या फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करता येऊ शकते आणि म्हणून मृदेचा रंग त्या ठिकाणी ठरवत असतो की कोणतं उत्पादन घेता येऊ शकेल आणि त्यानुसार त्या ठिकाणी परिणाम होत असतो. काही ठिकाणी पिवळ्या रंगाच्या मृदा तयार होत असतात आणि काही ठिकाणी भुरकट रंगाच्या किंवा राखाडी रंगाच्या मृदा तयार होत असतात. हे सगळे ऑक्सिडेशन असेल, कार्बोनेशन असेल किंवा हायड्रोलिसिस असेल किंवा डिझॉल्युशन असेल यासारख्या प्रक्रिया त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया होत असतात आणि त्यातून त्या मृदेला वेगळा रंग प्राप्त होत असतो. किंवा वाळवंटातील मृदा ह्या राखाडी रंगाच्या असतात किंवा वालुकामय असतात आणि त्या वालुकामय मृदा असण्याचं मुख्य कारण तिथे जास्त मोठ्या प्रमाणात तापमान असल्या कारणाने त्यातला जो मॉइश्चर आहे किंवा त्यातली जी आर्द्रता आहे ती आर्द्रता उडून जाते किंवा निघून जाते आणि त्यामुळे त्यांना तो राखाडी रंग प्राप्त होतो. म्हणजे अगोदरचा काळा रंग असतो तो काळा रंग अति डिहायड्रेशन झाल्यामुळे किंवा अति तापमानामुळे त्या ठिकाणी राखाडी रंगाचा किंवा भुरकट रंगाचा रंग त्या मृदेला प्राप्त होत असतो. असं यावरून मृदेचा रंग कोणता आहे यावरूनही त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे सांगता येतं की हा घटक कशा प्रकारे कृषीवर परिणाम करतो. आणि जेव्हा असे राखाडी रंग प्राप्त होतात त्या मृदा निश्चितपणाने कमी मॉइश्चर असल्यामुळे नापीक बनतात आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की वाळवंटामध्ये त्या मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते आणि त्यामुळे तिथे बऱ्याच कमी प्रमाणात पीक घेतलं जाऊ शकतं किंवा घेता येतं. पुढचं आहे मृदेचे स्वरूप.
नेचर ऑफ द सॉइल, त्या मृदेचं स्वरूप कसं आहे, नेचर कसं आहे, म्हणजे काय, किती मृदा सॉफ्ट आहे का, म्हणजे मृदू आहे का, किती मृदा कठीण आहे, त्यावरही त्यावरही त्या ठिकाणची पिकं अवलंबून असतात. जर मृदा सॉफ्ट असतील तर त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात उत्पादन येऊ शकतं. मृदा जर कठीण असेल, भूपृष्ठ कडक असेल तर त्या ठिकाणी मशागत करणं अवघड होतं. मशागत न करता आल्यामुळे पिकांना मुळं जाण्यासाठी वाव मिळत नाही, ऑक्सिजन मिळू शकत नाही किंवा कार्बन डायऑक्साईड मिळू शकत नाही मुळांना. त्यामुळे त्या ठिकाणी पीक घेता येऊ शकत नाही किंवा फारसं उत्पादन येऊ शकत नाही. अगदी जर आपण उदाहरण द्यायचं ठरलं तर मृदेच्या त्या एकूण घटकांमध्ये नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाश किती आहे, त्याचबरोबर हे झाले प्राथमिक मूलद्रव्य. पण प्राथमिक मूलद्रव्यांबरोबरच काही दुय्यम मूलद्रव्य असतात. उदाहरणार्थ मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, सोडियम आहे, ही दुय्यम मूलद्रव्य आहेत. या दुय्यम मूलद्रव्यांवर देखील अवलंबून असतं की त्या ठिकाणी कोणतं पीक येऊ शकतं. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर आपलं सोयाबीनचं देता येईल. सोयाबीन या पिकासाठी नत्राची फार कमी गरज असते आणि उलट शेतकरी मात्र युरियाचा वापर करतात आणि त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीत यावर्षी झालेलं आहे की मृदा म्हणजे सोयाबीन ची वाढ मोठ्या प्रमाणात झाली, परंतु म्हणजे त्याला शेंगा आलेले नाहीत, म्हणजे फलधारणा झालेली नाही, फुलधारणा झाली नाही. याचं कारणच ते आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीत नसतं की सोयाबीन या पिकाला युरियाची गरज नसते, कारण ते मुळातच वातावरणातला जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन शोषून घेत असतं आणि त्याच्या मुळांच्या गाठींवर त्या ठिकाणी नत्राचं स्थिरीकरण करत असतं. त्यामध्ये रायझोबियमचे किंवा ॲझोटोबॅक्टर्सचे सारखे सूक्ष्म जीवाणू त्या ठिकाणी तयार होत असतात आणि ते जीवाणू अन्न पुरवण्याचं काम त्या पिकाला करत असतात. आणि ही माहिती नसल्या कारणाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. केवळ प्राथमिक मूलद्रव्य किंवा द्वितीयक मूलद्रव्य यावरच पीक उत्पादन अवलंबून नसतं तर काही सूक्ष्म मूलद्रव्य देखील असतात की ज्याद्वारे आपल्याला या ठिकाणी कोणतं पीक येऊ शकेल हे सांगता येऊ शकतं. सूक्ष्म मूलद्रव्यांमध्ये झिंक असेल, मॉलिब्डेनम असेल, आयर्न असेल किंवा वेगवेगळे जे घटक आहेत ते घटक त्या ठिकाणी उपलब्ध असले तरच त्या ठिकाणी आपल्याला ते उत्पादन घेता येऊ शकतं, अन्यथा उत्पादन घेता येऊ शकत नाही. किंवा त्या ठिकाणी त्या मृदेच्या स्वरूपावर पीक कालावधी सुद्धा ठरत असतो. म्हणजे मुरमाड जमीन असेल तर ते पीक लवकर परिपक्व होतं. जर खोलगट जमीन असेल किंवा खूप खोल मृदा असेल तर त्या ठिकाणी ते पीक परिपक्व होण्यासाठी जास्त कालावधी लागतो. यावर देखील पिकं अवलंबून असतात किंवा त्या मृदेच्या एकूण स्वरूपावर त्या ठिकाणचं उत्पादन ठरत असतं आणि त्यानुसार त्या ठिकाणी ती पिकं घेतली जातात. पुढचा आणि शेवटचा पॉइंट आहे मृदेचा आम्लविम्ल निर्देशांक किंवा त्याला सामू असे म्हणतात. आता मृदेचा आम्लविम्ल निर्देशांक कशा प्रकारे कृषीवर परिणाम करतो याचाही आपल्याला विचार करायचा आहे. आता सामू म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण 6वी 7वीला असताना तुम्ही एक प्रयोग केलेला असेल लिटमस पेपरचा. कोणत्याही द्रावणामध्ये तांबडा लिटमस पेपर निळा करणे, निळा लिटमस पेपर तांबडा करणे वगैरे हे तुम्ही पाहिलेलं आहे. जेव्हा एखाद्या द्रावणामध्ये लिटमस पेपर घेऊन त्या द्रावणामध्ये असलेले क्षार चेक केले जातात, तपासले जातात, ते चेक करणं किंवा ते तपासणं म्हणजे त्या द्रावणाचा सामू काढणे होय. त्याप्रमाणेच मृदेचा देखील एक सामू असतो किंवा मृदेचा देखील एक निर्देशांक असतो, त्याला इंग्रजीमध्ये pH असे म्हणतात. आणि हा pH किती आहे यावर देखील कृषी उत्पादन अवलंबून असतं. आता pH हा साधारणपणे 5 ते 8 असावा. 5 ते 8 मध्ये किंवा 4.5 ते 7.5 मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची पिकं घेता येऊ शकतात. काही पिकांना जास्त सामू असलेलं चालत नाही किंवा काही पिकांना खूप कमी सामू असलेलंही चालत नाही. म्हणजे खूप जास्त सामू आहे पिकांना हानिकारक आहे आणि खूप कमी सामू देखील किंवा pH देखील पिकांना हानिकारक आहे. 7 किंवा 8 पेक्षा साधारणपणे 7.5 ते 8 पेक्षा जास्त सामू असेल, pH असेल तर त्या ठिकाणी पिकं फारशी येत नाहीत. त्याचबरोबर 5 पेक्षा जास्त कमी सामू असेल तरी त्या ठिकाणी pH हा कमी असल्यामुळे पिकं येऊ शकत नाही. मग आता न्यूट्रल कशाला म्हणायचं? जेव्हा मृदेचा सामू हा 7 असतो तेव्हा त्या मृदेला न्यूट्रल किंवा उदासीन मृदा असे म्हणतात. उदासीन हा सर्व पिकांसाठी लागू असतो. त्याला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही किंवा त्या ठिकाणी कोणतेही पीक उत्पादन आपल्याला घेता येऊ शकतं. 7 पेक्षा जास्त असेल
सॉरी 7 पेक्षा कमी असेल तर त्याला ऍसिडिक म्हणजे आम्लधर्मी मृदा असे म्हणतात, आणि 7 पेक्षा जास्त असेल तर त्याला अल्कलीधर्मी मृदा असे म्हणतात. 7 पेक्षा कमी आम्लधर्मी, 7 पेक्षा जास्त अल्कलीधर्मी. खूप अल्कलीधर्मी आणि खूप आम्लधर्मी मृदा जेव्हा असतात तेव्हा पीक घेताना अडचणी येतात, आणि त्या ठिकाणी पीक कमी किंवा जास्त म्हणजे शक्यतो कमी उत्पादन येतं. त्याची गुणवत्ता चांगली राहत नाही, त्या ठिकाणी त्याचा एकूण आकार चांगला राहत नाही, त्याला रंग चांगला येत नाही, त्याला चव चांगली राहत नाही वगैरे, असे सगळे अनेक समस्या त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि आता हे होण्याचं कारण काय आहे याचा जेव्हा आपण विचार करतो, कारण प्रत्येक जमिनीचा सामू हा कमी जास्त असतो, आणि ते सामू नियंत्रित करण्याचं काम किंवा पीएच नियंत्रण करण्याचं काम हे शेतकऱ्यांनी करायचं असतं. ते मात्र शेतकऱ्याकडून होत नाही. त्याचं मुख्य कारण हे आहे की सामूहिक शक्यतो बऱ्याच ठिकाणी पीएच हा वाढलेला आहे. त्याचं मुख्य कारण हे आहे की अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर, त्या ठिकाणी अतिरिक्त जलसिंचन, त्या ठिकाणी असलेला चुकीच्या शेती करण्याच्या पद्धती, या अनेक कारणांमुळे त्या ठिकाणी पीएच हा वाढलेला आहे. आणि आपल्याला सांगायला हरकत नाही की नाशिक जिल्ह्यामध्ये खूप ज्या ठिकाणी जास्तीत जास्त द्राक्ष उत्पादन घेतलं जातं, ऊस उत्पादन घेतलं जातं, तिथे मात्र सामू किंवा पीएच हा वाढलेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये काथरगाव नावाचं एक गाव आहे, कदाचित तुम्हाला माहिती असेल. आणि त्या काथरगाव या गावामध्ये की ज्या ठिकाणी नांदूर मध्यमेश्वर धरणाचं बॅकवॉटर येतं, आणि या बॅकवॉटरच्या जास्त जलसिंचनामुळे किंवा अतिरिक्त पाण्यात साठल्यामुळे त्या ठिकाणी मृदा या नापीक झालेल्या आहेत. त्याचं मुख्य कारणच ते आहे की त्या ठिकाणी सामू हा वाढलेला आहे, पीएच हा वाढलेला आहे. आता पीएच कमी करण्यासाठी काही उपाय करता येतात, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी तसा तो प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ जिप्सम वापरून त्या ठिकाणी आपल्याला पीएच कमी करता येऊ शकतो. वेगवेगळी पिकं घेऊन आपल्याला त्या ठिकाणी पीएच कमी करता येऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने हरभरा पीक ज्यावेळेस आपण घेतो, ते हरभरा पीक देखील पीएच कमी करण्यासाठी उपयुक्त. ढेंचा पीक आहे, ढेंचा पीक घेऊन देखील त्या ठिकाणी पीएच कमी करता येऊ शकतो. तागाची लागवड करून देखील आपल्याला पीएच कमी करता येऊ शकतो. किंवा अतिरिक्त म्हणजे खूपच जास्त सामू असेल, अगदी 10च्या वरती सामू असू शकतो, या 10च्या वरती जेव्हा सामू जातो तेव्हा निलगिरीची लागवड केली जाते. तुम्हाला कदाचित माहिती असेल की निलगिरी हा वृक्ष पाण्याचं शोषण करणारा आहे, अति पाणी लागणारं पीक आहे, वनस्पती आहे. आणि तुम्ही जर त्याच्या आजूबाजूला जर पिकं असतील तर ते बघा, ते पीक कोणतीच पिकं आजूबाजूची येऊ देऊ शकत नाही, कारण त्याचं कारणच ते आहे की ते खूप पाणी शोषण्याचं काम करतं. आणि ह्या अति पाणी शोषणामुळे त्या ठिकाणचा सामू हा नियंत्रित होऊ शकतो. जर जास्तच सामू वाढला तर त्या ठिकाणी पीएच कमी करण्यासाठी किंवा सामू कमी करण्यासाठी निलगिरीची लागवड देखील शेतकरी करतात, किंवा जिप्समचा वापर करतात. किंवा दुसरा एक पर्याय असा पण आहे, जर शेती उंचावर असेल आणि तिचं सामू वाढला असेल तर आजूबाजूच्या चारही बाजूंनी चर खोदण्याचं काम केलं, आणि जे काही पाणी साचलेलं असेल किंवा जो काही सामू वाढलेला असेल तो सामू जेव्हा पाण्यामार्फत ड्रेन होऊन जातो म्हणजे वाहून जातो, त्यामुळे देखील त्या ठिकाणी सामू कमी करता येऊ शकतो. असे खूप सारे उपाय आहेत की ज्याद्वारे आपल्याला आम्लविम्ल निर्देशांक नियंत्रित करता येऊ शकतो. परंतु हे मात्र निश्चित की जर सामू जास्त असेल तर तोही पिकांना हानिकारक असतो, सामू कमी असेल तर तोही पिकांना हानिकारक असतो. यावर त्या ठिकाणचे पीक उत्पादन अवलंबून असते. अशा प्रकारे मृदा म्हणजे काय, मृदेचे कोणकोणते घटक कृषीवर परिणाम करतात याचा आपण या ठिकाणी सविस्तर विचार केलेला आहे. आता या ठिकाणी आपण थांबूया. जर कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता. शंका आहे कुणाला? हॅलो. नाही सर. शंका नाही? शंका आहेत का कुणाला? एकही शंका नाही? नाही सर. ठीक आहे, थांबायचं. हो सर. एक सांगा मला की आपण याचं काय करायचं, असाइनमेंटचं काय करायचं? व्हॉट अबाउट असाइनमेंट? पाठवून द्या ना सर, आम्ही करून पाठवतो तुम्हाला.
म्हणजे स्कॅन करून पाठवाल का? हो, PDF बनवून. PDF करून पाठवाल? हं? गुगल क्लासला पाठवा. हो. गुगल क्लासला पाठवा की जेणेकरून मला ते चेक करायला सोपं जाईल आणि मग मी चेक करून मग आता तोंडी सांगू का? तोंडी सांगू का? सर्व आहेतच ना? हो. लिहून घ्या. नाही सर, बरेच जण काय काय काही जण लेफ्ट होऊन गेले. काय म्हणताय? काही जण लेफ्ट होऊन गेले असं. काही जण बरं.